दैवत श्रीमंत श्री स्फूर्तिस्थान छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा त्रिवार मुजरा अर्पण करतो. वंदन करतो आपल्या आईगावदी मातेला, तिला नमन करतो आणि मी माझी सुरुवात करतो. पहिला चेंडू प्रवीण सुतार मॅन्डेटरी पॉवर प्ले मध्ये सेमी क्रमांक पहिला षटक घेऊन पहिला चेंडू अप्रतिम वाईट चेंडूने सुरुवात केली सेमीफायनल वनची. फर्स्ट सेमीफायनल आणि सांगोडेकर आता थांबले त्या सामन्यासाठी. पूर्ण सांगोडे गाव थांबलाय कारण सांगोडे बनाम सांगोडे हा सामना एक ऐतिहासिक सामना आहे. प्रेक्षणीय लढत आहे, मैत्रीपूर्ण लढत आणि या मैत्रीपूर्ण लढत मध्ये कोण पराजित करेल प्रतिस्पर्धी संघाला क्रिकेटचा खेळ आहे मित्रांनो. या चेंडूला मात्र दिशा दाखवली विकी पाटीलनं. एक धाव आता अकाउंट ओपन केलं इंडिव्हिज्युअल सांघिक कोट्यामध्ये. एक चेंडू आणि 2 धावा जोडल्या गेल्यात. यंगस्टर स्पार्क एक टॅलेंटेड गोलंदाज प्रवीण सुतार आता बॉलिंग ट्रॅकवर आपल्या संघाची जबाबदारी घेऊन आत्मबल आहे मित्रांनो. या खेळाडूमध्ये कमी वयामध्ये कमी कालखंडामध्ये नाव चर्चेत ठेवलं. चेंडूला सीमा पार पाडून दिला. ऋतिक पाटीलच्या बॅट मधना सेमीफायनल क्रमांक 1 चा पहिला दमदार चौकार येतोय. एका क्रीडांगणावर सराव एकामध्ये राहून एकमेकाच्या कुठेतरी कमतरतेवर प्रहार करण्याचा प्रयत्न इथे होईल. स्ट्रॉंग झोनला कुठेतरी वगळण्याचा प्रयत्न. बॅकफुटवर जाऊन फटका सुरेख स्वीप केला. चेंडूला फेकून दिला बॅकवर्ड स्क्वेअर लेग सीमा पार. 4 धावांसाठी येतोय चौकार. लढत जरी असली तरी स्वतःच्या अस्तित्वासाठी आणि स्वतःच्या संघासाठी आता इथे मात्र हा खेळ सुरू आहे मित्रांनो. इथे सांगोडे नाव काही कालापर्यंत आता पुसलं जाईल. इथे फक्त आईगाव देवी आणि साईका दिवाना हे नाव आता मैदानाच्या आतमध्ये घेतलं जाणार आहे. यात तिलभर मात्र शंका नाही मित्रांनो. ओव्हर द स्टंप्स आप ट्रॅकर आणखी एक चांगला स्ट्रोक. चेंडूला भिडकावून दिलाय. चेंडू जातो सीमा पार. बॅक टू बॅक सलगचा लागणारा ऋतिक पाटीलच्या बॅट मधना तिसरा चौकार. क्या बात आहे. एक्स फॅक्टर ऋतिक पाटीलचा आता बोलबाला या मॅच मध्ये पाहायला मिळतोय. सातत्याने बडे मॅच का बडा खिलाडी असं त्याला म्हटलं जातं या मोठ्या मॅच मध्ये. अप्रतिम चेंडू जशास तसं चोख प्रत्युत्तर. 4 मुंड्या चित केला ऋतिक पाटील सारख्या मोठ्या फलंदाजाला. 5 चेंडू फेकले गेले. 5 चेंडू मध्ये 14 खर्च केल्यात. पहिला चेंडू वाईड, त्यानंतर एकेरी धाव, सलग 3 चौकार आणि आता हा चेंडू डॉट पाहायला मिळतोय. रणसंग्राम महासंग्राम क्रिकेटचा 16 दैदिप्यमान क्रिकेट आता मैदानाच्या आतमध्ये रंगत आहे. अंतिम चेंडू घेऊन प्रवीण. फुटवर्कचा वापर समोरच्या दिशेने निशांत पाटील आहेत तिथे. एक धाव एकवटली. दुसऱ्याचा प्रयत्न करणार नाहीत तर धावसंख्या आता 15 वर जाऊन विसावते. पहिल्या षटकाचा खेळ मात्र समाप्त झाला आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर बिनबाद 15 बनवल्यात. डीजे
तर नाण्याच्या नक्कीच मित्रांनो दोन बाजू असतात. एका बाजूने छापा, दुसऱ्या बाजूने काटा. एक नाणं पडणार, दुसरं नाणं आपलं उचलून घेणार. इथे एक संघ हारणार आहे मित्रांनो, परंतु विजय हा सांगोडे गावाचा असणार आहे. सांगोडे एक्सप्रेस केतन पहिला चेंडू घेऊन, पहिला चेंडू सुंदर फेकला अलॉंग दी कार्पेट, ऑन साइडला पुश केलाय. चेंडू मात्र दुसऱ्या धावेसाठी जाईल का? मैदानाच्या बाहेर टाळ्यांचा गजर आता मात्र पाहायला मिळतोय. दोन धाबा दरम्यान एकवडल्या. सांगोडे एक्सप्रेस केतन सुतार आता बॉलिंग ट्रॅकवर सज्ज झालाय. काही कालखंड गाजवला केतन सुतारने. कॅप्टन लिडिंग फ्रॉम द फ्रंट असं म्हटलं जातं. आता दोन संघ नायकामध्ये ही भिडत आपल्याला पाहायला मिळणार आहे. आप ट्रॅकर भिडकावून दिला चेंडूला. चेंडू सीमा पार येतो ऋतिक पाटीलच्या पाठमधना षटकार. आता मात्र कॅप्टन लिडिंग फ्रॉम द फ्रंट. सांगोडे संघ जरी दोन असले तरी साईका दिवाना सांगोडे संघाचा कॅप्टन आता मात्र मैदानाच्या आतमध्ये दहाड फेकतोय, कारण त्याला माहिती आहे मला माझ्या संघाला जिंकवायचं आहे. नक्कीच चांगली लढाई होती. यावेळी फटका सुरेख लाऊड अपील केली आहे. लाईन मिस करली त्या चेंडू, कारण पिचिंग आउटसाइड लेग होती. पंचांना माहिती होतं की राऊंड द स्टम्प्सने गोलंदाज केतन सुतार आलाय. केतन सुतारचा जो नॅचरल अँगल आहे तो मात्र बाहेरच्या दिशेने जातो, परंतु चेंडूची पिचिंग देखील पाहणं तितकं गरजेचं आहे. आतापर्यंत 9 धावा खर्च केल्या 3 चेंडूमध्ये केतन सुतारने. धावसंख्येची टोटल आपण पाहतोय 24 धावा. आतापर्यंत कोणताही मोठा धक्का लागलेला नाहीये SKDCC सांगोडे संघाला. दोन्ही यजमान संघ आहेत या स्पर्धेमध्ये. दोन्ही संघांचा खेळ सुरेख झालाय, परंतु इथे कोणता संघ बाजी मारेल, कोण ठरेल सिकंदर, हे मैदानाच्या आतमध्ये पाहायचं आहे. पुढचा बॉल घेऊन पुन्हा एकदा सांगोडा एक्सप्रेस. केतन सुतार बॉलिंग ट्रॅकवर, समोर विकी पाटील. पंच आमच्याकडे बोलाले. इथे पिसारा फुलवला हातांचा. अवंतर चेंडू पाहायला मिळतोय. अवंतर धाव आणि कुठेतरी धावसंख्या आता एकने पुढे जाईल. 25 धावसंख्येच्या आकड्यावर आतापर्यंत डॉमिनेट केलाय फलंदाजाने. चांगला खेळ राहतोय बॅटिंग करणाऱ्या टीमचा. यावेळी मात्र फटका लाजवाब, बॉडी टर्न केली, चेंडू सीमा पार, वन बाउन्स चौकार. नक्कीच कुठेतरी टॉस जिंकल्यानंतर क्षेत्ररक्षण घेण्याचं डिसिजन चुकीचं ठरतंय की काय, कारण मैदानाच्या आतमध्ये तसंच काहीच चित्र आता पाहायला मिळतंय. तब्बल 29 धावा टोकल्यात. उर्वरित 2 षटक अजून संपलेले सुद्धा नाही आहेत. पुढचा चेंडू. यावेळी मात्र दिशा पाहावी लागेल. चेंडू चांगला होता, टप्पा अचूक होता, परंतु लाईन मिस करतोय. चेंडू उजव्या स्टिकच्या अतिरिक्त बाहेर पिच केला जातोय. चेंडू वाईटच्या स्वरूपात आता हवेमध्ये विसावतोय. धावसंख्या 30 या आकड्यावर जाऊन ठेपली आहे. धावसंख्येचं पहाड एव्हरेस्ट शिखर चढण्याचा प्रयत्न इथे पाहायला मिळतोय. कठोर भूमिका इथे साकारावी लागेल फलंदाजाला. जरी आपला संघ समोर असला तरी धावा बनवाव्या लागतील हे माहिती आहे. स्विचिटचा प्रयत्न, चेंडू जातोय, जाईल का सीमा पार, आणि त्याचा उत्तर पंचांचा इशारा येतोय चौकार.
पहिल्या षटकामध्ये 15 आणि दुसऱ्या षटकामध्ये तब्बल 19 धाबा आतापर्यंत जोडल्या गेल्यात. यावेळी आउटसाइड एज लागली. चेंडू पुन्हा एकदा फरार होत सीमा पार. लॉंग स्टॉप एंडला 4 धाबांसाठी चौकार येतोय. वर 2 षटकांचा खेळ समाप्त होतोय आणि 19.00च्या सरासरीनं 38 धाबा आता धावफलकावर बनवल्या गेल्यात. जमेची बाजू जर पाहायला गेली तर धाबा देखील कुठल्यात आणि विकेट देखील आतापर्यंत गमावली नाही. साईका दिबाना सांगोडे या संघानं इथे मात्र बॅकफुटवर ढकलला गेलाय. संघ अडचणीत सापडलाय आणि जेव्हा जेव्हा गोलंदाजीमध्ये संघ अडचणीत सापडतो तेव्हा या संघाचा संकट मोचन मयूर सुतार गोलंदाजीला येत असतो. सातत्याने मयूरने चांगली गोलंदाजी केली आहे. या टुर्नामेंट मध्ये प्रभावित केलं आपल्या गोलंदाजीच्या माध्यमातून. मित्रांनो, हा व्हेरिएशन असलेला गोलंदाज आहे. मयूरकडे गती कमी असेल परंतु मयूरला माहिती आहे दबावच्या स्थितीमध्ये कशा प्रकारे गोलंदाजी करायची हे मयूरला पूर्णपणे माहिती आहे. जाणीव आहे. इथे मात्र आता उणीव भासते. कंप्लीट षटक इथे पाहिजे कारण बॅकफुटर संघ ढकलला गेलाय. इथे मात्र जर हा षटक चांगला राहिला तर कमबॅक आणि पुन्हा एकदा मॅच मध्ये इंटर होईल आई गावदी स्पोर्ट्स सांगोडे संघ. पहिल्या चेंडूवर काय घडलंय मैदानाच्या आतमध्ये चुकीचा अनुमान. रितेश पाटीलचं खराब क्षेत्ररक्षण आणि चेंडू चालला सीमा पार. 4 धावा. चुकीचा होता मित्र म्हणेन. खराब क्षेत्ररक्षण तिथे मिसअंडरस्टँडिंग झाली कारण चेंडूच्या पिचिंग पर्यंत जाण्याचा जर प्रयत्न केला तर पूर्णपणे आपण चेंडूवर जायचं होतं. कुठेतरी जर सीमेलगत राहिले असते तर हा चेंडू सापडला असता हातामध्ये. पहिल्या चेंडूवर चौकार. धावसंख्या यावेळी मात्र आडव्या बाटना खेळण्याचा प्रयत्न. धावाची शक्यता तिथे. 1 धाव 1 पडली गेली. ताल्यांचा गजर पहा मित्रांनो प्रत्येक चेंडूवर होतोय. हे सांगोडे संघाचे प्रेक्षक आहेत. आता पूर्ण सांगोडे संघ इथे मात्र विचार करत असतील. सांगोडेचे प्रेक्षक विचार करत असतील की बाजू मांडावी तर कोणाची मांडावी कारण दोन्ही आपले संघ आहेत. इथे हा विजय क्रिकेटचा असेल, विजय सांगोडे गावाचा असेल. तर सांगोडे संघाचे प्रेक्षक किती संख्येने उपस्थित आहेत हे आता आम्हाला पाहायचं आहे. एकदा टाळ्यांचा गजर होऊन जाऊ द्या. आवाज येत नाहीये. क्या बात आहे. यावेळी आउटसाइड एज सापडला जाईल का झाल्यामध्ये होते 3 क्षेत्ररक्षक. भुवने सुतारने कॅरी केला झेल. विकी पाटीलच्या रूपाने सांगोडे संघाला पहिला धक्का. रंगला आज सांगोडे गावच्या क्रीडांगणावर क्रिकेटचा दैदिप्यमान सोला. क्रिकेटचं सौंदर्य मित्रांनो, क्रिकेटची ओढ. घरामध्ये किती शिव्या ऐकल्या तरी पुन्हा सकाळी उठून याच क्रिकेटच्या खेळासाठी आपण येत असतो. सफर में मुश्किल आए तो हिम्मत और बढ़ती है. अगर कोई रास्ता रोके तो जुर्रत और बढ़ती है. अगर बिकने पर जाओ तो घट जाता है दम अक्सर. ना बिकने का इरादा हो तो किंमत और बढ़ती है. इथे किंमत जर वाढवायची असेल तर इरादा बुलंद ठेवावा लागेल. स्वतःवर विश्वास, आत्मबल, कॉन्फिडन्स हाय करावा लागेल. पुढचा चेंडू. यावेळी मात्र पहिला चेंडू भावेश पाटीलला 4 मुंड्याची विकेट.
तर मी म्हटलं होतं मित्रांनो, आई गावदी स्पोर्ट्स सांगोळे संघ जेव्हा गोलंदाजी करतो आणि संघ जेव्हा मोशन म्हणून ज्याने सातत्याने आपल्या संघाला अडचणीतून बाहेर काढलाय तो मयूर सुतार मॅन इन फॉर्म आता या मैदानाच्या आतमध्ये पुन्हा एकदा सांगोळे संघाला या मॅच मध्ये एंटर करून देतोय. दोन मोठे आदरे लागताय तिथे बॅक टू बॅक. विकी पाटील नंतर भावेश पाटील सारखा मोठा फलंदाज मैदानाच्या बाहेर फेकून दिला जातोय. धाव संख्या झाली मित्रांनो दफलकाभर टोटल 43 आणि चेंडू झाले 4. दोन चेंडू अजून शिल्लक तिसऱ्या षटकातील. मयूर पुन्हा एकदा ट्रॅकवर रवाना होतोय. क्या बात आहे मयूर. आज पूर्ण सांगोडे गाव जर थांबला असेल तर मयूर सुतारच्या या बोलबाला पाहण्यासाठी. काय जबरदस्त गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये. 2 षटक वन साइड गेम राहिला. त्यानंतर मात्र मयूरने सांगितलं हम भी किसी से कम नाही, कारण माझ्यामध्ये क्षमता आहे. मी माझ्या संघाला पुन्हा एकदा त्या रुलावर आणेल आणि गाडी आता पट्टीवर येते. जबरदस्त फाईट बिग बॅटल. शब्द कमी पडतील आता इथून, कारण काय सामना मैदानाच्या आतमध्ये रंगतोय. आप ट्रॅकर आउटसाइड ये चेंडू निघन चाललाय लॉंग स्टॉप एंडला सीमा पार. 4 धावा येत आहेत. चौकार. चला लगेच क्षेत्ररक्षण सजून घ्या. टीम ऑर्डर घेऊ नका, कारण आयोजकांच्या माध्यमातून वेळ दिला जाणार नाही. दोन्ही संघांसाठी नियम सारखे असतील. एवढा वेळ कोणत्याही संघाला कधीच दिला जात नाही, हे लक्षात घ्या. मोस्ट हाय व्होल्टेज सामना नक्कीच माहिती आहे, परंतु कुठेतरी या मोस्ट हाय व्होल्टेज सामन्यामध्ये वेळ कमी खर्च करा, कारण पुढील मॅचेस देखील आपल्याला खेळवायचे आहेत. आता अंतिम षटक. निशांत पाटील वेगवान गतीचा गोलंदाज. वेगाला कल्पकतेने उत्तर देता येईल का बॅट्समनला, कारण अंतिम षटक. थोडासा कमबॅक एंटर होतो या मॅच मध्ये पुन्हा एकदा. आई गावदी स्पोर्ट्स सांगोडे संघ 2 षटकामध्ये साईका दिबाना सांगोडे संघाचा बोलबाला राहिला. त्यानंतर मात्र कसलेली गोलंदाजी केली मयूर सुतारनं. पुन्हा एकदा मॅच मध्ये एंटरिंग. 47 धावा झाले दफलकावर. पहिला चेंडू घेऊन अंतिम षटकातील स्लॉगवरचं अनामरित षटक निशांत पाटील. अलॉंग दी कार्पेट बॅकवर्ड बाउंड्रीला चेंडू पर्यंत पोहोचेल का. खराब क्षेत्ररक्षण आज राहिलं रितेश पाटीलचं. हा दिवस रितेश पाटीलच्या नावावर राहील का, कारण बॅटिंगला जेव्हा रितेश येईल तेव्हा जर पाहायला गेलं तर त्या बॅटिंग लिस्टच्या यादीमध्ये रितेश पाटीलचं नाव सर्वात वरती घेतलं जातं. आई गावदे स्पोर्ट्स सांगोडे संघामध्ये आज क्षेत्ररक्षणामध्ये त्याचा दिवस नाहीये असं म्हणायला मित्रांनो हरकत नाही. पहिल्या चेंडूवर 2 धावा. 5 चेंडूचा खेळ शिल्लक अजून उर्वरित. यावेळी शॉर्ट पुलचा फटका लाजवाब आणि चेंडूला भिडकावून दिला सीमा पार. ऋतिक पाटीलच्या
पुढचा चेंडू पुन्हा एकदा निशांत पाटील राऊंड द स्टंप्स. यावेळी ऑफ ट्रॅकर हा चेंडू देखील भिडकावून दिलाय. चेंडू सीमा पार. निशांत पाटीलच्या गोलंदाजीवर आता केले जातात प्रहार. चेंडू सीमा पार षटकार. निशांत पाटीलला बॉलिंग ट्रॅकवर इन्व्हाइट करणं चुकीचा निर्णय होतोय की काय हे सांगता येत नाही. 40 धावा फलकावर. वैयक्तिक 40 धावा. ऋतिक पाटीलच्या बीमर चेंडूला भिडकावून दिलाय. शॉर्ट स्क्वेअर लेगला. क्षेत्ररक्षक नाही तिथे आणि बीमर चेंडू तिथे डॉट निघेल की काय. बीमर कंटिन्यू राहील नक्कीच फ्री, परंतु खराब गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. तब्बल ऋतिकच्या 40 धावांवर ऋतिक खेळतोय. 41 धावा अर्धशतकाच्या खूप जवळ आलाय. 9 धावा मात्र आता 9 धावांपासून वंचित ठेवता येईल का, कारण चेंडू शिल्लक आहे 3 आणि ऋतिकला अर्धशतकासाठी 50 धावा जर बनवायचे असतील तर 9 धावांची गरज आहे. टीमची टोटल आपण पाहतोय तब्बल 62 धावा. शॉर्ट टर्म पुलचा फटका आहे पॉवरफुल. चेंडू समालोचन कक्षाच्या वरून सीमा पार षटकार. तर नेक्स्ट बॅटल माई 11 मांडव विपेक्षा आराध्य 11 दोन टीमचे कॅप्टन टॉस साठी या. यावेळी चेंडू सूर्य काय किती धावा मिळतील तिथे चूक होते मैदानाच्या आतमध्ये. काय घडलंय दुसऱ्या धाब्याचा प्रयत्न आणि अर्धशतक होते मात्र हुकलं जाईल. ऋतिक पाटीलला परतावं लागतंय. सत्तर धावा झाल्या धावफलकावर. अंतिम चेंडू शिल्लक आहे. 70 धावा झाल्या धावफलकावर. अरे 1+1. सत्तर धावा. अंतिम चेंडू. बॉलिंग ट्रॅकवर पुन्हा एकदा निशांत राऊंड द स्टंप्स. लाऊड अपील केली तिथे आउटसाइड लेग. पिचिंग नाही तिथे आणि दुसऱ्या धाब्याच्या प्रयत्नात फलंदाज बाद. लेग बायचा इशारा. अंतिम चेंडू समाप्त झाला. अंतिम चेंडूवर 1 धाव. दुसऱ्या धाब्याचा प्रयत्न अनसक्सेसफुल. फलंदाज बाद. 71 धाबा धाव फलकावर आणि 72 धाबांची गरज आई गावदी स्पोर्ट्स सांगोडे संघाला. तिथे
टॉससाठी या आराध्य 11 मांडा आणि त्याच्या प्रतिस्पर्धी बाजूने माही 11 मांडा संघ दाखल झालाय. त्यांचा कॅप्टन इथे पोहोचलाय. चला चला आराध्य टीमचा कॅप्टन आपण लवकर या. लक्षात घ्या फर्स्ट अँड लास्ट वॉर्निंग आपल्याला दिली जाईल कारण वेळ आपल्याकडे कमी आहे आलेला आहे. वरती या स्टेजवर या. आता मैदानाच्या आतमध्ये मोठं युद्ध छेडलं जाईल. छोटी मोठी युद्ध काल समाप्त झाली. मोठ्या महायुद्धाला प्रारंभ झालं. प्रेक्षणीय लढत मैत्रीपूर्ण सामना मित्रांनो. दोन घरचे साज घरचा सामना मित्रांनो. एकाच क्रीडांगणावर आपापसात सराव करून हे दोन बलकट संघ निर्माण केले. तोफखान आहेत सांगोडे संघामध्ये. गोलंदाजांची भरमार आहे. एकापेक्षा एक सुपरस्टार बनवले गेले. सांगोडे गावच्या मातीमध्ये निर्माण केले गेले. एकाहून एक सरस फलंदाज आपण सांगोडे गावामध्ये पाहत असतो. काही कालखंड गाजवला आणि काही कालखंड आता खेळाडू गाजवणार आहेत. तर टॉससाठी आपण नक्कीच बोलूया. लक्ष्मणजी सुतार साहेब त्यांच्या शुभ हस्ते टॉस केला जातोय. सन्माननीय प्रमुख अतिथी उपस्थित आहेत त्यांच्या शुभ हस्ते टॉस. आराध्य अध्यक्ष माही मांडा दोन संघामध्ये ही भिडत पहिल्या फेरीतील पहिला सामना. टेल्स इज अ कॉल. माही टॉस विन आहे आणि डिसिजन करावं लगेच. बॅट फर्स्ट. नक्कीच 4 षटकांचा सामना असेल. क्षेत्ररक्षण करायचं आराध्य 11 लक्षात घ्या. इन्व्हाइट केलं आपल्याला. तर टाळ्यांचा गजर होऊ द्या मित्रांनो. सेमी फायनल क्रमांक 1 सेकंड इनिंग मधील पहिला चेंडू घेऊन भावेश पाटील बॉलिंग ट्रॅकवर. पहिलं षटक. बोथ ऑफ टीम्स शो द क्वालिटी क्रिकेट, शो द गुड गेम, बेस्ट ऑफ लक. पहिला चेंडू फ्लॉप इनिंग. रितेश पाटीलची मोठी विकेट कॅरी झाली. सेमी फायनल क्रमांक 1 मध्ये फ्लॉप झाला रितेश. धक्का लागलाय. हा एक विस्फोटक फलंदाजा मित्रांनो. याच्यावर आता जबाबदारी सोपवली जाईल. मॅटला जर कलाटणी द्यायची असेल तर प्रवीणला आता इथून संकटमोचन बनावं लागेल. पहिला चेंडू अलॉंग दी कार्पेट. फटका सुरेख आहे प्रवीणच्या बॅट मधनं. इंडिव्हिज्युअल अँड टीमचा अकाउंट ओपन होत आहे. धाबांचा श्री गणेशा. केतन सुतार बॅकबोन आहे मित्रांनो. केतन सुतारची बॅट या सकाळच्या सत्रामध्ये बोलणं गरजेचं आहे. धाबा या बॅट मध्ये येणं गरजेचं आहे कारण केतन सुतारला हेरलं जातं बॅटिंग मध्ये. केतन सुतार या वर्षामध्ये टॉप फॉर्म मध्ये आहे परंतु या टुर्नामेंट मध्ये देखील त्याने चांगलं केलंय. कुठेतरी फॉर्म डगमगला होता. चांगली बॅटिंग करावी लागेल. पहिल्या चेंडूवर भिडकावून दिलाय चेंडूला केतन सुतार. लाजवाब स्ट्रोक आणि चेंडूला भिरकावून दिला सीमा पार षटकार. राहुल पाटील यांच्या माध्यमातून षटकारांच्या हॅट्रिकसाठी केतन सुतारसाठी 500 रुपयांचा कॅश प्राइज आहे. यावेळी फटका फसलाय की काय. चेंडू काढी सूरज पाटील. आणखी एक मोठी विकेट या मॅच मध्ये आता केतनला परतावं लागतंय. सापडलाय संघ. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये मिलिंद सुतार इन ॲट नंबर 4.
भानुदासजी पाटील साहेब देखील उपस्थित आहेत आणि त्यांच्या समेत हरेश्वर पाटील साहेब, सुनील पाटील साहेब, लक्ष्मणजी सुतार, बालरामजी पाटील, दिनेशजी मोगरे असे अनेक मान्यवर इथे उपस्थित आहेत. त्या सर्व मान्यवरांचं सरसे स्वागत. यावेळी क्या बात आहे, लांबी तितके अंतर, चेंडू झाला शुभंतर, बॅटच्या संपर्कात चेंडू जसा आला तसा फेकून दिला, षटकार येतोय. करून डिस्टर्ब करू नका, कारण एकाचाही कॉल आता उचलला जाणार नाही, लक्षात घ्या. बक्षीस जर लगावायचं असेल तर आपण प्लीज इकडे या, काय हरकत नाही. हा चेंडू सोडून दिलाय मिलिंद सुतारने. चौदा धावा दाफलकावर जोडल्या गेल्यात. पहिलं षटक देखील तसंच काय राहिलं होतं प्रवीणचं, जेव्हा प्रवीण आला होता पॉवर प्लेच्या षटकामध्ये. इथे जर पाहायला गेलं तर चेंडू झालेत 5 आणि धाबा आल्या 14. अंतिम चेंडू अजूनही शिल्लक. मिलिंदच्या बॅट मधनं अजून एक मोठा फटका येईल का? बॅटच्या आउटसाइड एज, किती धावा मिळतील? हा आणि नॉची कॉल. तिथे काय घडलंय? एकही धाव मिळणार नाही. बॅकअप चांगला आहे. पहिलं षटक समाप्त. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली धावफलकावर 14. डीजे अजून मयूर सुतारचं येणं बाकी आहे, निशांत पाटीलचं येणं बाकी आहे. परंतु जोपर्यंत ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आहे, जोपर्यंत हे दोन फलंदाज खेळपट्टीवर आपलं काम करतायत, तोपर्यंत हा सामना संपलेला नाहीये. क्लायमॅक्स अजून बाकी आहे मित्रांनो. इंटरवल अजून व्हायचा बाकी आहे, कारण ही सुरुवात आहे. अजून शेवटपर्यंतची लढाई पार पाडायची बाकी आहे आणि युद्ध तोपर्यंत संपत नाही जोपर्यंत आपण स्वतःशी ते युद्ध हारत नाही, स्वतःच्या मनाशी ते युद्ध हारत नाही. इथे प्रवीण सुतार या मॅच मध्ये एक्स फॅक्टरची भूमिका निभावेल. प्रवीण सुतार जर गारज झाला तर हा संघ संपेल, कारण प्रवीण सुतारच्या खांद्यावर जबाबदारी आहे. आज चेंडू सोडून दिलाय. वाईट चेंडू आहे. वाईटने ऋतिक पाटीलने षटकाची सुरुवात केली आहे. ऋतिक पाटील पुन्हा एकदा ओव्हर द स्टंप्स, ओव्हर द लाईन. लोअर गतीचा चेंडू, आउटसाइड एज आणि नो चेंडू आहे पंचांच्या माध्यमातून. आता मात्र रंगत भरेल या मॅच मध्ये. तर विकेट साठी देखील 500 रुपयांचं कॅश प्राइज आहे विकेट हॅट्रिक साठी, आणि षटकारांच्या हॅट्रिक साठी देखील 500 रुपयांचं कॅश प्राइज मिनेश पाटील यांच्या माध्यमातून. क्या बात आहे, कारण दोन्ही आपले संघात माहिती आहे. षटकारांसाठी देखील आणि विकेट हॅट्रिक साठी देखील 500 रुपयांचं रोख कॅश प्राइज मिनेश पाटील यांच्या माध्यमातून. आपले स्नो चेंडू, फ्रीटचा बॉल आहे. किती धावा मिळतील? तिथे एकच धाव एकवडली जाते. सामना थोडासा थांबलाय. दडपण आलंय खऱ्या अर्थाने फलंदाजी करणाऱ्या संघावर, परंतु फलंदाजी करणाऱ्या संघाने 75 धाबा तब्बल उभारल्या होत्या आणि तेव्हा चांगली बॅटिंग झाली होती. तशा बॅटिंगची गरज खऱ्या अर्थाने मिलिंद सुतारची बॅट चालणं गरजेचं आहे. गती परिवर्तन, चेंडू चांगला, एक धाबा एकवडली. दुसऱ्याचा प्रयत्न होईल का? मिसफील्ड. दुसऱ्या धाब्याचा प्रयत्न आणि 2 धाबा एकवडल्या. विकेट हॅट्रिक साठी 500 रुपयांचं कॅश प्राइज, षटकार हॅट्रिक साठी 500 रुपयांचं कॅश प्राइज मिनेश पाटील यांच्या माध्यमातून.
यावेळी मात्र बॅटच्या संपर्कात चेंडू येत नाहीये. एक धाब एक वडली जाते. चेंडू आणि 20 धाबा दाब फलकावर. आणखी 3 चेंडू फेकायचे बाकी आहेत. मोठ्या धावसंख्येचा पाठलाग होतोय. उलटा चेंडू तिथे विकेट मिळते की काय? विकेटचं पतन. घनदाट शांतता मित्रांनो पसरली आहे. एकतर्फी सामना हा रंगतोय. आता मैदानाच्या आतमध्ये प्रशांत पाटीलला पाठवलं गेलंय. मध्ये मिलिंद सुतारच्या बॅट मध्ये 4-5 मोठे हिट येतील का? जर ते हिट आले तर नक्कीच मी म्हणेन या मॅच मध्ये पुन्हा एकदा एंटर होईल आई गावदे स्पोर्ट्स सांगोडे संघ. अंतिम चेंडू. यावेळी फटका सुरेख आहे. या फटक्यांसाठी ओळखला जातो मिलिंदला. मिलिंद सुतारच्या बॅट मधनं येतोय संघर्षाचा शंखनाद करणारा षटकार. अभी धावत आले दाफलकावर. 12 चेंडू 27 धाबा. स्कोर जर पाहायला गेला तर एवढा फरक नाहीये. 2 षटकामध्ये सांगोडे संघाने एसकेडीसी सांगोडे संघाने देखील तेवढ्या धाबा बनवल्या होत्या. इथून जर मिलिंद सुतार आपल्या या मॅच मध्ये जर त्याने मोठे फटके लावले तर अजूनही संधी आहे. अजूनही वेळ गेलेली नाही. वेळेसाठी थांबा, वेळेनुसार चाला. नक्कीच या सामन्यामध्ये अजून काही शिल्लक आहे का हे एक मोठं प्रश्नचिन्ह आता निर्माण होत आहे प्रेक्षकांच्या मनामध्ये. दीप सुतार ओव्हर द स्टंप्स. पहिल्या चेंडूवर दीप सुतार ऑन फायर. यष्ट्यांचा वेज यष्टी वाकवली. क्लीन बोल्ड आणि फलंदाज बाद. नक्कीच पवन रस्ता वाढला जाईल कारण सुपर संडेचा दिवस आहे. आज सर्व कामे सोडून सांगोडेकर मात्र दुपारच्या सत्रानंतर इथे अमाप संख्येने उपस्थित होतील. कारण आज दैदिप्यमान 16 यासाठी केला होता 8 शेवटचा दिस गोड बाबा. शेवटचे क्षण टिपण्यासाठी आपल्या आयुष्यातील इथे मात्र पोचतील अमाप प्रेक्षक वर्ग. कारण राजे छत्रपती क्रीडांगण जर पाहिलं काही कालखंड खराब होता परंतु आज अतिशय सुंदर क्रीडांगण उभारलं गेलं या नवतरुणांच्या माध्यमातून. आणि क्रीडांगण आज खऱ्या अर्थाने सर्व प्रेक्षकांना सर्व क्रिकेट रसिकांना आनंद देऊन जातोय. दीप सुतार पुन्हा एकदा
कुठून काढलाय चेंडूला, अप्रतिम चेंडू दीप सुतारसाठी. या टुर्नामेंट मध्ये दीप सुतारसाठी खऱ्या अर्थाने बक्षिसांची खैरात वाढली होती आणि दीप सुतारचं प्रदर्शन देखील तशा प्रकारचं राहिलं मित्रांनो. कमी कालखंडामध्ये कमी वयामध्ये आपलं नाव याने चर्चेमध्ये आणलं. खूप चांगली गोलंदाजी झाली या स्पर्धेमध्ये, संपूर्ण स्पर्धा गाजवली कारण खूप मोठ्या विकेट्स त्याने घेतल्या स्पर्धेमध्ये. यावेळेस फटका सुरेख आहे अलॉंग दी कार्पेट. किती धावा मिळतील, एक एकवटली, दुसरीचा प्रयत्न करता येईल का? बघता बघता 2 धावा कंप्लीट केल्यात. तीन चेंडू आणि 30 धावा फलकावर जोडल्या गेलात. उलटा चेंडू भिडकावून दिलाय, चेंडू सीमा पार. अजून मिलिंद सुतार मैदानाच्या आतमध्ये आहे, करतोय शंखनाद, येतोय षटकार. क्या बात आहे, एकतर्फी किल्ला लढवलाय मित्रांनो. एकदा मिलिंद सुतार साठी टाळ्या झाल्या पाहिजे कारण काय बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये त्याच्या माध्यमातून पाहायला मिळते. रंगत भरली या मॅच मध्ये, सर्व हिरो फ्लॉप झाले आणि मिलिंद सुतारचं काम मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. चेंडू लॉंग स्टॉप एनला, 4 धावांसाठी येतोय चौकार. तर 40 धावा फलकावर जोडल्या गेल्यात. अजूनही जिंकण्यासाठी 7 चेंडू आणि 32 धावांची गरज आहे. अंतिम चेंडू आणि चेंडूवर प्रहार, चेंडू सीमा पार. मिलिंद सुतारच्या बॅटमधून आणखी एक. संपलेलं नाही मित्रांनो, कारण मनाशी युद्ध जिंकतोय मिलिंद सुतार. 1 मॅन आर्मी, एकतर्फी किल्ला लढवलाय. काय लाजवाब फटकेबाजी, पिनचिटिंग मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. प्रश्न निर्माण झाले होते मिलिंद सुतारवर काही कालखंड जर पाहायला गेला तर, परंतु हा काल मी गाजवेन कारण जाणारी वेळ विरोधकांची होती आणि येणारी वेळ ही आहे असं सांगून देतं. मैदानाच्या आतमध्ये 26 धावांची गरज, 6 चेंडू फेकले जातील. रंगत रंगत आणि रंगत मैदानाच्या आतमध्ये. काय जबरदस्त, अप्रतिम आणि दैदिप्यमान हा सामना रंगतोय. भव्य आणि दिव्य क्रिकेटचा हा सोहळा आज सांगोडे गावामध्ये दुसऱ्यांदा दिवाळी साजरी केली जाईल कारण एक संघ मेगा फायनल मध्ये धडक मारेल, एक संघ मात्र आपला प्रवास इथे थांबवेल. परंतु काय खेळ झालाय, मैत्रीपूर्ण लढत. आता मात्र एकामेकाकडे बघितलं सुद्धा जात नाही मित्रांनो. पुढचा बॉल भावेश, फटका सुंदर आहे. किती धावा मिळतील, 1 धाव तर एकवटी जाते. मान इन फॉर्म मिलिंद सुतार आता स्ट्रायकिंग एंड वर. 5 चेंडू 25 धावांची गरज आहे. या मॅच मध्ये पुन्हा एकदा आई गावदी स्पोर्ट्स सांगोडे एंटर होतोय. अजूनही मिलिंद सुतार स्ट्रायकिंग एंड वर आहे.
33 धाबांवर खेळतो मिलिंद सुतार. चांगली खेळी साकारली आपल्या टीमसाठी. पुढचा बॉल हा चेंडू सोडून दिला. वाईट चेंडू आहे. अवांतर चेंडू पाहायला मिळतोय. दडपणाखाली गोलंदाज देखील असेल, कारण आता इथे मिलिंदला माहिती आहे की मला आक्रमण करायचं आहे आणि गोलंदाजाला ते आक्रमण थांबवायचं आहे. युद्ध सुरू आहे मैदानाच्या आतमध्ये. आता मिलिंद सुतार नावाचं वादळ घोंगावत आहे. तब्बल धाबांची गरज आहे 5 चेंडू मध्ये. 24. हा चेंडू वाईड आहे पंचांच्या माध्यमातून आणि नो चेंडू देखील असेल, कारण फर्स्ट वॉर्निंग आली होती पंचांच्या माध्यमातून. नेक्स्ट बॉल फ्री हिट असेल. तर लक्षात घ्या, साईका दिवाना सांगोडे संघ फर्स्ट वॉर्निंग आल्यानंतर पंच आपला डिसिजन घेतील, कारण दोन्ही आपले संघ आहेत. आपण पंचांशी वाद घालू नका. नो चेंडू असेल, कंपल्सरी असेल. हा क्रिकेटचा नियम आहे. चांगला डिसिजन आहे, मी खऱ्या अर्थाने सांगतोय. वाईट चेंडू व फर्स्ट वॉर्निंग आता आली आहे. नक्कीच पहिला चेंडू वाईट दिला, त्यानंतर आता फर्स्ट वॉर्निंग म्हणजे हा चेंडू वाईट असेल, नो चेंडू नसेल. लक्षात घ्या, हा चांगला नियम आहे, बरोबर निर्णय आहे, कारण फर्स्ट वॉर्निंग आता आली आहे आणि 23 धाबांची गरज आहे. मिलिंद सुतारसाठी कॅश प्राइज आहे 500 रुपयांचा. संतोष मोगरे यांच्या माध्यमातून 3 षटकारांसाठी 23 धाबांची गरज. 5 चेंडूंचा खेळ शिल्लक. पुढचा चेंडू फटका सुरेखाय, तिथे सापडेल का जाल्यामध्ये पाहूया. आणि मोठी विकेट होती. काय घडलंय मैदानाच्या आतमध्ये. 4 चेंडू 21 धाबांची गरज आहे. 21 मैदानाच्या आतमध्ये. फर्स्ट वॉर्निंग आली आहे. एखादा जर बीमर किंवा नो चेंडू आला तर या मॅच मध्ये पुन्हा एकदा अजून रंगत भरेल. आता आम्हाला देखील प्रश्न पडलाय की बाजू मांडावी जर कोणत्या संघाची मांडावी, कारण कोणी जिंकला तरी सांगोडेकर जिंकणार आहेत हे मात्र निश्चित आहे. परंतु दोन्ही संघ आपले आहेत आणि चांगला खेळ दोन्ही संघाच्या माध्यमातून राहिला आहे. बॅटिंग चांगली राहिली आज, गोलंदाजी थोडीशी खराब राहिली आहे. आज तोफा फोडल्या जातात खऱ्या अर्थाने मैदानाच्या आतमध्ये. फटका सुरेख आणि कुठेतरी चूक मैदानाच्या आतमध्ये. आणि विकेटचा चला क्षेत्ररक्षण लगेच सजून घ्या, एवढा वेळ घेऊ शकणार नाही. साईका दिवाना सांगोडे संघ दोघांनाही सूचना आहेत. चला 3 चेंडू 20 धाबांची गरज आहे. लगेच क्षेत्ररक्षण सजून घ्या. आपण वेळ कोणालाही देणार नाही. दोन्ही संघांसाठी समान नियम आपण बनवले गेलेत. तीन चेंडू 20 धाबांची गरज. एखादा अनलिगल चेंडू येईल का या मॅच मध्ये. वाईल्ड चेंडू आहे, वाईट चेंडू आहे. रोमांस ट्विस्ट. 3 चेंडू 19 ची गरज. क्या बात आहे. हा सामना जर प्रेक्षकांना आवडला असेल तर एकदा जोरदार टाळ्या, टाळ्यांचा गजर आणि आवाज होऊ द्या. 3 चेंडू 19. अजून एखादा नो किंवा वाईड या मॅच मध्ये पुन्हा एकदा एंटर करेल आई गावदी स्पोर्ट्स सांगोडे संघाला. चला जास्त वेळ घेऊ नका. काय रंगतदार सामना, ऐतिहासिक सामना. जर सांगोडे गावाच्या इतिहासाची पाने जर पालटली तर असा सामना होणं नाही मित्रांनो. सुवर्ण अक्षराने लिहिला जाईल हा सामना. काय रंगत. सेमीफायनल क्रमांक 1 आणि 1 मध्ये डबल धमाका पाहायला मिळतोय.
यावेळी फटका सुरेख आहे. धाबा किती मिळतील? चेंडू अडवला गेलाय. इथे मात्र आता थोडेशा का होईना परंतु आशा आता मात्र पल्लवीत झाल्या साईका दिबाना सांगोडे संघाच्या. दोन चेंडू 17 धाबांची गरज. हा सामना आता थोडासा पाड जड आहे साईका दिबाना सांगोडे संघाचं. आणि इथे मात्र चेंडूला भिरकावून दिलाय. चेंडू सीमा पार. षटकार. नक्कीच मैत्रीपूर्ण लढत आहे. नो चेंडू नसणार आहे कारण चेंडू खाली होता. नक्कीच सर्वांना माहिती आहे. परंतु एकदा मित्रांनो सर्वांनी मिलिंद सुतारसाठी टाळ्या वाजवल्या पाहिजे. सर्वांनी. कोणी जिंको सामना कोणी हारो. भाविकने देखील तिथे मैदानाच्या आतमध्ये कौतुक केलं मिलिंद सुतारचं. पाणी पाहिजे का? 1 मिनिट सामना थांबवा. 50 धावांसाठी एक षटकार पाहिजे आणि मिलिंद सुतारसाठी टाळ्या वाजल्या पाहिजे मित्रांनो. अंतिम चेंडू आणि चेंडू सीमा पार. मिलिंद सुतारला उचला मित्रांनो मैदानाच्या आतमध्ये. क्या बात आहे. हा विजय सांगोडेकरांचा आहे मित्रांनो. मैत्रीपूर्ण लढतीमध्ये काय फाईट दिली. मिलिंद सुतारला उचला. खऱ्या अर्थाने हा सामना रंगतदार होता. क्या बात आहे.